अरे बापरे गुच्चू पडा. हे सावत्यात तुझ्या सांगायला एंट्री देणार नाही पुढच्या वर्षी मी. किती दांगडो करताय तुम्ही. सॉरी परीक्षक आलेले आहेत. काही शिस्त आहे का नाही झाली. मी पडदा टाकून देईन बरं का. एकदम शांत. जाऊ द्या. ओ श्याम भाऊ श्याम भाऊ श्याम भाऊ श्याम भाऊ श्याम भाऊ श्याम भाऊ तिकडे जाऊन बसा. महाज करंडक वर्ष 90. आणि आता पुढची महत्वाची पारितोषिक. ही पारितोषिक आपले जे परीक्षक आहेत त्यांच्या हस्ते जाहीर होतील आणि त्यांच्याच हस्ते प्रदान करण्यात येतील. मला गैर आनंद आहे बुवा की असे परीक्षक आपल्याला लाभले. एवढं गेली कित्येक वर्ष ते रंगभूमीची सेवा करून राहिलेले आहेत. बस झालं म्हणाव, आता आम्हाला काम करू द्या. तू अडक्या सर काय ना म्हणजे एकांकिका झाली ना लगेच त्यांचा ताण हलका होऊन गेला. अरे झाला की नाही हलका. पण सर तुम्हाला सांगतो एकांकिकेच्या आधी विंगेत बघायला पाहिजे होतं त्यांना. नको नको तिथून बुडबुडी येत होती त्यांच्या. येत होते की नाही येत होते रे. हा तर आता मी पंढरीनाथ कांबळे सरांना विनंती करतो की सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना ही बक्षिसं त्यांनी जाहीर करावीत आणि प्रदान करावीत. बुवा नाही मी काय म्हणतोय ह्यांका पण बोलवा ना. म्हणजे ह्यांची कारकीर्द पण जरा मोठी आहे. आणि आम्ही ह्यो जो निकाल आहे ना तो असं एकमताने घेतलेला. एकमताने म्हणजे कसं एकट्या ह्यांच्या मताने सगळं ठरलेला झाला. हे काय नको ते सांगताय तुम्ही. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. आपण एकत्र. ठीक आहे मी आपण एकत्र. मी प्रसाद खांडेकर सर तुम्ही जाहीर करा ते प्रदान करते. हो हो थांबा. तर या तुम्ही बोला. नाही तुम्ही प्रदान करा ते जाहीर करते. सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि प्रकाश योजना. सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि प्रकाश योजना सदर प्राइज डिक्लेअर करण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे. गोष्ट नको निकाल सांगा. आजीची गोष्ट श्याम भाऊ मला वाटतं हे जे शेवटची एकांकिका झाली आम्ही अनब्रेकेबल संघाची माजुरडी चिमणी आणि उत्तेजित चित्ता ह्या एकांकिकेतली पोर आहेत काय. तो काय तो झुप्र पण दिसता आणि तो हाडकोपणा दोघे सगळे आहेत तिकडे. पण सर पोरांनी एकांकिका काय चोपली. म्हणूनच कॉन्फिडन्स वाढलाय आता. पण बाळांनो हाच कॉन्फिडन्स घातक ठरू शकतो. हा मला गोष्ट म्हणजे तुमचेच 2 कौतुकाचे शब्द सांगायचे आहेत. कसं आहे नेपथ्य आणि प्रकाशयोजना याचं एकत्रित पारितोषिक देण्यामागे एक कारण आहे. नेपथ्य आणि प्रकाशयोजना यांचा समन्वय साधून जो रंगमंची अवकाश अपेक्षित होता तोच रंगमंच अवकाश रंगमंच परिणाम ह्या एकांकिकेने साधला. म्हणजे कसं आहे की तिथे नेपथ्यामध्ये त्या एका प्रसंगात जंगलाचं भासमय चित्र निर्माण होतं आणि अचानक तो सेट जाऊन तिथे एका पातळ पडद्याच्या साहाय्याने शॅडो प्लेमध्ये माजुरड्या चिमणीचं स्त्रीचं लाघवी रूप दिग्दर्शकाने दाखवलं. प्रकाश योजना करताना प्रकाश योजनाकाराने त्या शॅडो प्लेमध्ये त्या चिमणीचं स्त्रीचं लाघवी रूप स्वतःच्या वस्त्रांची लाडीकपणे खेळताना दाखवलं. हा प्रयोग अप्रतिम होता. हा लाजवाब होता. म्हणून आम्ही पारितोषिक देतोय. मंडळी हे प्रयोग करत राहा. अशा प्रयोगांनीच रंगभूमी समृद्ध होणार. अशाच प्रयोगांची सध्या रंगभूमीला गरज आहे. अशाच प्रयोगांनी रंगभूमी आपली पुढे जाईल. पुढे चला. तर मी जाहीर करतोय सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना हे एकाच कलाकाराक मिळालेली आहेत. आणि त्याचं नाव हा एकांकिका माची उची निखिल बने.
एक नंबर. सर आता मी जाहीर करतो, तुम्ही प्रदान करा सर. मग हा जय एकांकिका स्पर्धा वर्ष नव्हे. आणि पुढचं महत्वाचं पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट लेखक आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. आणि हे पारितोषिक जात आहे पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक एकाच व्यक्तीला जात आहे. एकांकिका माजुरी चिमणी आणि उत्तेजित चित्ता माची आणि उची रोहित माने. हे काय लेखकाचा पेन हा आणि डिरेक्टरचं काय बांबू. लागा म्हणजे तुम्ही लेखकाच्या कन्सेप्टला डिरेक्टरचा बांबूच लावताय की? हे? या बांबू इथे लागला हे घ्या. थँक्यू सर. आणि आता अतिशय महत्वाचा पुरस्कार म हा जय एकांकिका स्पर्धा वर्ष नव्हे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सई ताम्हणकर पुरस्कृत कैलासवासी दौलतराव स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार जातोय माजुरी चिमणी चेतना भट. सर मला चेतनाबद्दल 2 शब्द बोलायचे आहेत. गौऱ्या मस्ती नाही बरं का? श्याम भाऊ आई शपथ ती माझी आवडती अभिनेत्री आहे. 2 शब्द सर प्लीज. बोला. चिव चिव. भलता दांगडो करतायत बरं का तुम्ही. श्याम भाऊ, श्याम अरे भाऊ. रंगभूमीचा मान ठेवा ना थोडासा. श्याम भाऊ. नटराजाचा एक पाय वर असतो, ध्यानात घ्या. तुमच्या कंबरड्यात लाद बसेल. हा भले भले आहेत ना, त्यांच्या माज उतरलेले आहेत. नाही. इथले जे काही काही विनर आहेत ना, ते आता स्पॉट बॉय म्हणून काम करतायत. ध्यानात ठेवा. आणि तू जो आहे ना झिपऱ्या, तुला तर स्टुडिओ मध्ये पण कोणी एंट्री देणार नाही. राहू दे शामराव, राहू दे. कसं करतायत ते? राहू दे, राहू ओ दे. श्याम भाऊ श्याम भाऊ माफ करा. श्याम भाऊ माफ करा. फालतू कुठले? श्याम भाऊ सॉरी. तर आता मग हा जे एकांकिका स्पर्धा वर्ष नव्हे. पुढच्या महत्वाच्या पुरस्कार ज्याची आपण वाट बघतोय सर्वोत्कृष्ट अभिनेता विराज जगताप पुरस्कृत स्वर्गवासी कॅरेक्टर पुरस्कार. आणि हा पुरस्कार जातोय उत्तेजित चित्ता गौरव मोरे. उत्तेजित चित्ता. उत्तेजित चित्ता. हा चित्त जर तुझ्या एकांकिकेत दिसला ना, नंतर तुला एंट्री देणार नाही मी. काय श्याम भाऊ काय करते लगा उत्तेजित हे चित्ता आहे लगाई पिसायला कुत्र वाटते. बसून घ्या. उत्तेजित. आता सगळ्यात महत्वाचा पुरस्कार मग हा जे एकांकिका स्पर्धा वर्ष नव्हे. सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम प्रसादोक पुरस्कृत कैलासवासी पार्टी स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातोय. आणि सर्वोत्कृष्ट एकांकिका आहे साधारणतः अंदाज आलाच असेल माजुरी चिमणी आणि उत्तेजित चित्ता.
अरे कोण म्हणताय देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही कोण म्हणताय देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही अरे कोण म्हणताय देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही कोण म्हणतंय नाही देत जा. काय झालं सर काय झालं प्रथम पारितोषिक नाही देत जा. सर सॉरी सर काय झालं काय झालं सर कोण म्हणतो देणार नाही अरे मी म्हणतो देणार नाही. नाही देत जा. सर सॉरी ना सर सॉरी ना सर थोडं पोर एक्साइटमेंट मध्ये आहे ना त्यामुळे ते हा सर अरे गटार तोंड्या गबस की कशाला बोलतेस मी कुठे काय केलं यार आता गबस मी काय केलं नाही काय बोलू नको नाही नाही काय एकदम गबस हा गप्प हा नाही एक काम करा परीक्षकांचा निर्णय अंतिम आहे ना आम्हाला 5 मिनिटं द्या आम्हाला निर्णय बदलायचा आहे. हा, सर, त्या सर, प्राजक्ता नको ना, प्रभावाल्यांना आपण त्यांका पहिलं देऊन टाकू. सर 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 असं करू नका सर सॉरी सर असं नका ना करू सॉरी सॉरी सर सर मी ना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सगळ्यांच्या वतीनं माफी मागते सर ऐका ना, काय सर. नॅशनल अवॉर्ड आहे नॅशनल अवॉर्ड आहे हा 2 गल्ली पुढची पण या करंट ओळखत नाहीत हा मोठी आणि मुळात संपूर्ण स्पर्धेत 2च अभिनेत्री होत्या दुसरी तर एकदमच गाई गुजरी होती म्हणून तुला दिलं. कोण म्हणतो मी म्हणतो देणार नाही जा नाही द्यायचं प्राईज सॉरी ना प्लीज हो कांबळे तुम्हाला द्यायचं प्राईज नाही 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 मी तुमच्या शब्दाबाहेर नाही तुम्ही जा म्हणतात त्यात. निघा. ए तू चित्त्या इथे उत्तेजित सॉरी सॉरी चुकून झालं ते तुझ्यासारखा चित्त्य आणि उत्तेजित नट मी आयुष्यात नाही पाहिलंय तुझ्या एकट्यामुळे संपूर्ण संघाचं नुकसान होते तुला कळतंय सॉरी सर नाही देत जा काय करायचं ते कर सर सर जाऊ द्या ना सर सर पोरं चुकले सर एवढं नका ताणू तुम्ही सॉरी सॉरी सर नाही सर परत नाही म्हणतात होणार ना ते, सर सर. Sorry आयुष्यभर म्हणतात, आम्ही सर. धडा लक्षात ठेवू सर सॉरी सर सॉरी नाही नाही प्रायश्चित्त तर मिळायला पाहिजे काय झालं? एक काम करा काय सर आम्ही तुम्हाला सांघिक पारितोषिक देतो याचं वैयक्तिक पारितोषिक परत करा काय याचं वैयक्तिक पारितोषिक परत करा आम्ही तुम्हाला सांघिक पारितोषिक देतो गौऱ्या हा देऊन टाक इकडे देऊन टाक म्हणजे इकडे देऊन टाक काय देऊन टाक मी कशाला देऊ हा असं- एक मिनिट अरे हा कुठला प्रकार आहे पण हा माज उतरवण्याचा प्रकार आहे याचं वैयक्तिक पारितोषिक परत द्या आम्ही तुम्हाला सांघिक पारितोषिक देतो तू देऊन टाक देऊन टाक यार. एक मिनिट आपलं काय ठरलं होतं काय वैयक्तिक प्राइस ते वैयक्तिक असेल ते आपलं आपलं असेल हा ह्याचं काही हिस्सेदारी नाही मग मी कशाला देऊ तू दे तुझं सावते, सावते, तू दे माझा काय संबंध आहे काय संबंध म्हणजे मला मागितलं नाही तुला मागितलंय नाही माने तुमचं द्या तुमचं दिलं तरी चालेल तुमचं पारितोषिक परत द्या आम्ही तुम्हाला सांघिक पारितोषिक देतो सर, माझा काय संबंध आहे? मी लेखक दिग्दर्शक आहे सर म्हणजे तू कॅप्टन ऑफ शिप आहे तू सगळं हँडल केलं पाहिजेस नाही का सर तुझं पारितोषिक परत दे माझी काही चुकच नाही ना सर हे काहीतरी बोललं मध्ये म्हणून झालंय सर सर आधीच घरनं परमिशन मिळत नाही नाटकाला सर हा त्यांना वाटतंय नाटक करायला गेलं म्हणजे वायाच गेलंय पोरग आता हे पहिलं बक्षीस मिळालंय ना आता घरी दाखवलं की अजून 1 वर्ष वाढवून मिळेल मला सर नाही तर बसतोय आपलं बांगल्यात तिकडे जाऊन सर प्लीज सावत्या दे ना तुझं बक्षीस काय प्रॉब्लेम आहे सरांनी ऑप्शन दिलाय ना तुला मी जर लेखक दिग्दर्शक असते ना माझा प्राइस जबाबदारी घेऊन असं लगेच देऊन टाकलं असतं कळलं का चालेल द्या हा? तुमचं पारितोषिक परत द्या दे आता नाही हे शानपणा करतीस होय मी काय आता लेखक दिग्दर्शक असते तर असं म्हंटल सर हे ऐका माझं- तुमच्या संघातलं कोणाचंही वैयक्तिक पारितोषिक परत द्या आम्ही तुम्हाला सांघिक पारितोषिक देतो आता ठरवा कोणाचं पारितोषिक द्यायचं मी तर पुढे जाऊन म्हणतोय तुमच्या औषधापाशी ज्या का कोणा बक्षीस मिळालं असत ना ता तरी परत आणून द्या आम्ही तुमका सांघिक बक्षीस या ना देतो. बसरा तुमचं काय चाललंय? सांगितलं ना मी बसा, सर, बसा. आपण राग आहे आपलं आलो का आलो अरे आईचा फोन आलाय नाही नाही पुढे झालं. हे बघ तुला 2 बक्षीस मिळाले तू एक दे तू दे हा, मी नाही देणार. दे मी काय सर, देणार? या बनायचं एक बक्षीस परत घ्या हा, दे ना, माझा एक बक्षीस का काय सांगू का खरं सांगू सर तुम्ही याचं एवढं कौतुक केलं ना जंगलाचा सेट लागला होता तो नाही सावून तिकडे झोपडी वजा सेट आला त्याने शॅडो प्ले केला असं काही नव्हतंच सर आमच्या एकांकिकेत यांनी जो जंगलाचा सेट लागला होता ना तो चालू एकांकिकेत पडला आणि नंतरचा जी एकांकिका होती त्यांचा झोपडीचा जो सेट लागला होता ना तिथे ठेवला होता त्यात मी कपडे बदलत होते सर त्याचं काही स्त्री रूप वगैरे चिमणीचं काही नव्हतं सांगू सर इतकी बद्द मागे फिरत होती आता दे ना बदे
तरी तुमका सांगत होतंय खांडेकरांनू तो फ्लॅट पडलो होतो. मी तुमका सांगतोय फ्लॅट पडलो होतो, तुम्ही ऐकनाच नाही. अर्धो तास माझो कान चावत होतास तुम्ही. काय तर म्हणे रंगमंची आविष्कार. ठीक आहे, ती झाली एक चूक. पण तुमच्यातलं कोण पारितोषिक परत देत ते सांगा. सर ठरलंय आमचं. हा हा गौऱ्या देतोय. गौऱ्या देईल मी हा दे ना. दे गौऱ्या तू. ठीक आहे देतो. हा देतो हा, दे, हा, दे, ठीक आहे, दे. बाबा, देतो. तुला तुला देतो. देतो. मी आम्ही फक्त गेलं. ट्रॉफी देणार, तू प्राइज मनी नाही देणार. का? काय पैसे कुठे गेलं? दत्तूला दिले. कशाला? क्वार्टर आणायला. वाईस दीर नाही होय. वाईस दीर लगा आत्ता मिळालं बक्षीस लगेच पाठवलंच होय. मग काय करू, 2000ची नोट होती, दत्तूला म्हणलं जा घेऊन ये. हा आता काय पण करतो मला माहित नाही. तू दे आता. ए, मला माहित नाही. 500 रुपये काय वाचते? तू पाचशे रुपये गेला नाही. मी 500 रुपये देतो. ए, गौऱ्या चल काढला तुला ग्रुप मधून मी. चल ए, मी सोडला तुझा ग्रुप, कळलं काय? तू काय ए. सोडला? तू काय सोडला? तू काय सांग? ए, मोठा छान आहे. ए. मी काम दिलंय तुला, कळलं ना? रोजची भांडणं बंद करा, कंटाळा आलाय मला. मी पण ग्रुप सोडून जाते. बाद झाला तुला तुमचा. काय जा, संबंध जा, आहे जा. मध्ये? तू काय कशाला बोलते? म्हणताय तुम्ही नाही नाही तो? तुम्ही 500 रुपये काढा. मी मला देणार काय नाही. द्यायला देईन. मी पण देणार. आम्ही सोडला मी पण ग्रुप सोड. मला काय करायचं का? क्रिकेट आणि लाईट अजिबात करणार नाही. नाही, नाही, एक मिनिट. काय रे, नाव काय तुमच्या ग्रुपचं? आम्ही अनब्रेकेबल. 5 मिनिटात ग्रुप तुटला तुमचा. अरे लाजा वाटलं पाहिजे रे तुम्हाला. ही रंगभूमी आहे ना, रंगभूमी हे संस्कार केंद्र आहे, कळलं का? इथे वारंवार जे प्रोत्साहन मिळतं ना ते विनम्रतेने स्वीकारायला शिका. एक गोष्ट लक्षात ठेवा, उन्माद आणि उत्साह यात फरक आहे. वा. आणि ज्याला हा फरक कळला तो रंगकर्मी इथे टिकतो. वा, वा. तुम्हाला जर कळत नसेल तर घरी जा. तुमच्यासारख्या कलाकारांची रंगभूमीला गरज नाही, कळलं? इथे या, दे गं ते प्राईज. आयुष्यभर लक्षात ठेवा धडा. प्राईज घेताय ना, घोषणा कोण देणार? आता कसं वाटतंय? गार वाटतंय. अरे कोण म्हणतो देणार नाही? सॉरी सर. कोण म्हणतो देणार नाही? सॉरी सर. जा. अरे कोण म्हणताय अरे हा देणार नाही नाही? सुद्धा.